नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग याबद्दल अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत. सो आपल्याला त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, जी झालेली आहे 1 मे 1960 ला, त्यावेळेला जे आहे फक्त 4च प्रशासकीय विभाग होते. ते 4 प्रशासकीय विभाग कोणकोणते होते? तर ते होते कोकण विभाग, पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नागपूर विभाग. हे 4 होते. सध्याच्या घडीला जे आहेत एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते आहेत कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत? सो महाराष्ट्रामध्ये एकूण सध्या जे आहेत 355 तालुके आहेत. कोकण विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? सो एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये 355 तालुके आहेत आणि या 355 तालुक्यांपैकी 50 तालुक्यांचा समावेश जो आहे हा कोकण विभागामध्ये होतो. नागपूर विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? सो नागपूर विभागामध्ये एकूण 64 तालुक्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण 76 तालुक्यांचा समावेश होतो. पुणे विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? सो 58 तालुक्यांचा समावेश हा पुणे विभागामध्ये होतो. आणि लक्षात ठेवायचं आहे की 76 तालुक्यांसह जे आहे छत्रपती संभाजीनगर जे आहे हे प्रथम क्रमांकावरती येतं तालुक्यांच्या बाबतीमध्ये. आणि सगळ्यात कमी तालुके कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत? तर कोकण विभागामध्ये आहेत, एकूण 50 तालुके. नाशिक विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? सो नाशिक विभागामध्ये एकूण 54 तालुक्यांचा समावेश होतो. अमरावती विभागामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? सो अमरावती विभागामध्ये 56 तालुक्यांचा समावेश होतो. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग कोणते आहेत? सो सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. त्याचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर. त्यानंतर क्रमांक लागतो नाशिक विभागाचा 57,493 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुणे विभाग येतोय 57,275 चौरस किलोमीटर. चौथा क्रमांक लागतो नागपूर विभागाचा 51,377 चौरस किलोमीटर. त्यानंतर अमरावती विभाग 46,027 चौरस किलोमीटर. आणि शेवटचा क्रमांक लागतो कोकण विभागाचा 30,728 चौरस किलोमीटर. एवढा जो आहे कोकण विभागाचं क्षेत्रफळ आहे. जो सर्वात जास्त क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि सगळ्यात कमी आहे कोकण विभागाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे जिल्हे कोणते आहेत? सो क्षेत्रफळाचा जर विचार केला तर जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो अहमदनगरचा 17,048 चौरस किलोमीटर. एवढं जे आहे अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्रमांक लागतो पुणे जिल्ह्याचा 15,643 चौरस किलोमीटर. त्यानंतर नाशिक 15,530 चौरस किलोमीटर. चौथा क्रमांक लागतो सोलापूरचा 14,895 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर गडचिरोली 14,412 चौरस किलोमीटर. सो हे आहेत आपले टॉप 5 जिल्हे क्षेत्रफळानुसार. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात लहान जिल्हे कोणकोणते आहेत? सो मुंबई शहर जे आहे ह्याचं फक्त क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. त्यानंतर मुंबई उपनगरचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 446 चौरस किलोमीटर. भंडारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 3,896 चौरस किलोमीटर. ठाणेचं क्षेत्रफळ आहे 4,214 चौरस किलोमीटर. आणि हिंगोलीचं क्षेत्रफळ आहे 4,524 चौरस किलोमीटर. सो हे आहेत टॉप 5 क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जे आहे सर्वात लहान जिल्हे. कोकण विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण विभागाचं मुख्यालय कुठे आहे? सो ते आहे मुंबई या ठिकाणी. कोकण विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? सो आता आपण पाहिलं की 7 जिल्ह्यांचा जे आहे एकूण कोकण विभागामध्ये समावेश होतो. ते 7 जिल्हे कोणकोणते आहेत? तर ते आहेत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोकण विभागात सगळ्यात मोठं क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो कोकण विभागाचा जर विचार केला तर रत्नागिरीचं जे आहे क्षेत्रफळ हे कोकण विभागामध्ये सगळ्यात जास्त आहे 8,208 चौरस किलोमीटर. त्यानंतर क्रमांक लागतो रायगडचा 7,152 चौरस किलोमीटर. एवढं जे आहे रायगडचं क्षेत्रफळ आहे. आणि रायगड जे आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे कोकण विभागामध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळानुसार जिल्हा असलेलं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा विचार केला तर तिसरा क्रमांक लागतो पालघरचा
5344 चौरस किलोमीटर एवढं जे आहे पालघरचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे सिंधुदुर्ग, 5207 चौरस किलोमीटर, आणि 5वा क्रमांक लागतो ठाणेचा, 4214 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढं जे आहे ठाण्याचं क्षेत्रफळ आहे. कोकण विभागामध्ये सगळ्यात लहान क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो याचं उत्तर आहे मुंबई शहर. मुंबई शहराचं जे क्षेत्रफळ आहे ते फक्त 157 चौरस किलोमीटर एवढंच आहे. त्यानंतर क्रमांक लागतो मुंबई उपनगरचा, 446 चौरस किलोमीटर एवढं मुंबई उपनगरचं क्षेत्रफळ आहे. आणि त्यानंतर क्रमांक लागतो ठाण्याचा, 4214 चौरस किलोमीटर. पुणे विभागाची जिल्ह्यांची संख्या किती आहे? सो पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? सो पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ते 5 जिल्हे आहेत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली. पुणे विभागाचं मुख्यालय कोठे आहे? सो पुणे विभागाचं मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. पुणे विभागामध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो पुणे विभागाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा जिल्हा आहे पुणे. 15,643 चौरस किलोमीटर एवढं जे आहे पुणे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्रमांक लागतो सोलापूरचा, 14,895 चौरस किलोमीटर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे सातारा. साताऱ्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 10,480 चौरस किलोमीटर. पुणे विभागामध्ये सगळ्यात लहान क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो ते आहे कोल्हापूर. कोल्हापूरचं क्षेत्रफळ आहे 7,685 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर क्रमांक लागतो सांगलीचा, 8,572 चौरस किलोमीटर. पश्चिम महाराष्ट्र म्हणून कोणता विभाग ओळखला जातो? सो उत्तर आहे पुणे विभाग. पुणे या विभागाला जे आहे पश्चिम महाराष्ट्र असं देखील संबोधलं जातं. खानदेश म्हणून कोणता विभाग ओळखला जातो? सो उत्तर आहे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? सो उत्तर आहे 5. आणि हे 5 जिल्हे कोणकोणते आहेत? तर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 5 जिल्ह्यांचा समावेश नाशिक विभागामध्ये होतो. नाशिक विभागामध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो उत्तर आहे अहमदनगर. नाशिक विभागामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये असलेला जिल्हा आहे अहमदनगर. 17,058 चौरस किलोमीटर एवढं अहमदनगरचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्रमांक लागतो नाशिकचा, 15,540 चौरस किलोमीटर एवढं नाशिकचं क्षेत्रफळ आहे. नंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे जळगाव. जळगावचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 11,775 चौरस किलोमीटर. नाशिक विभागामध्ये सगळ्यात लहान क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो नाशिक विभागामध्ये नंदुरबार हा जो जिल्हा आहे याचं क्षेत्रफळ आहे 5,047 चौरस किलोमीटर. हा सगळ्यात लहान क्षेत्रफळानुसारचा जिल्हा आहे. त्यानंतर क्रमांक लागतो धुळेचा, 8,073 चौरस किलोमीटर. छत्रपती संभाजीनगर विभागात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? सो एकूण जे आहे 8 जिल्ह्यांचा समावेश होतो छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. ते 8 जिल्हे कोणकोणते आहेत? तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड या ज्या आहेत 8 जिल्ह्यांचा समावेश होतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? तो सगळ्यात मोठा क्षेत्रफळानुसारचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड. 10,693 चौरस किलोमीटर एवढं बीडचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्रमांक लागतो नांदेडचा, 10,528 चौरस किलोमीटर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे छत्रपती संभाजीनगर, त्याचं क्षेत्रफळ आहे 10,107 चौरस किलोमीटर. चौथ्या क्रमांकावरती आहे जालना, 7,718 चौरस किलोमीटर. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सगळ्यात लहान क्षेत्रफळानुसारचा जिल्हा कोणता आहे? सो उत्तर आहे हिंगोली. हिंगोलीचं क्षेत्रफळ जे आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सगळ्यात कमी आहे, 4,524 चौरस किलोमीटर. त्यानंतर क्रमांक लागतो परभणीचा, 6,517 चौरस किलोमीटर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे लातूर, 7,157 चौरस किलोमीटर. पुणे विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. सो याच्यामध्ये पुणे विभागाचा जर विचार केला तर सगळ्यात उत्तरेकडे जे आहे जुन्नर येते. पुणे विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? सो उत्तर आहे कोल्हापूरचा चंदगड हा जो तालुका आहे हा पुणे विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे. पुणे विभागाचा सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? सो उत्तर आहे पुण्याचंच वडगाव मावळ म्हणून एक तालुका आहे, तो पुणे विभागाचा जो आहे सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे. पुणे विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे?
सोलापूरचा अक्कलकोट हा जो तालुका आहे हा पुणे विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे. नाशिक विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? नंदुरबार मधील धडगाव अक्राणी म्हणून जे आहे तालुका आहे हा नाशिक विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. नाशिक विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? उत्तर आहे अहमदनगर येथील कर्जत हा तालुका. नाशिक विभागाचा सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? उत्तर आहे नाशिकचा त्र्यंबकेश्वर हे ठिकाण जे आहे हे सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे नाशिक विभागाचा. नाशिक विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? जळगावचं मुक्ताईनगर हा तालुका आहे हा नाशिक विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे. नागपूर विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे रामटेक. नागपूर विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे गडचिरोलीचा सिरोंचा हा तालुका. तसंच नागपूर विभागाचा सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे वर्ध्याचा आष्टी हा तालुका. नागपूर विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे भामरागड जो येतोय गडचिरोलीला. छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे सोयगाव जो येतोय छत्रपती संभाजीनगर येथे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे तुळजापूर आणि तुळजापूर हा तालुका येतोय धाराशिव येथे. छत्रपती संभाजीनगरचा सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे वैजापूर तालुका जो येतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये. छत्रपती संभाजीनगर विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे किनवट येते नांदेड या ठिकाणी. कोकण विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे पालघरचा तलासरी हा तालुका. कोकण विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे दोंडामार्ग जो येतोय सिंधुदुर्ग या ठिकाणी. कोकण विभागाचा सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे डहाणू. कोकण विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? उत्तर आहे मुरबाड आणि मुरबाड कुठे येतंय तर ते ठाणे या ठिकाणी येतं. अमरावती विभागाचा सर्वात उत्तरेकडील तालुका येतोय चिखलदरा आणि चिखलदरा आहे अमरावतीला. अमरावती विभागाचा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे उमरखेड आणि उमरखेड येतंय यवतमाळ या ठिकाणी. अमरावती विभागाचा सर्वात पश्चिमेकडील तालुका आहे बुलढाणा. अमरावती विभागाचा सर्वात पूर्वेकडील तालुका आहे वणी आणि वणी कुठे येतंय तर ते येतं यवतमाळ या ठिकाणी. कोणत्या प्रशासकीय विभागाला सर्वात जास्त महानगरपालिका आहे? उत्तर आहे कोकण विभागाला. कोकण विभागामध्ये एकूण 9 महानगरपालिका आहेत. आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती. 1 मे 1981 या दिवशी जे आहे 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी या जिल्ह्यापासून जे आहे सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापासून जालना या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली 1 मे 1981 ला. त्यानंतर धाराशिव या जिल्ह्यापासून लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 ला करण्यात आली. चंद्रपूर या जिल्ह्यापासून गडचिरोली या नवीन जिल्ह्याची जी आहे निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी करण्यात आली. त्यानंतर बृहमुंबई या जिल्ह्यापासून मुंबई उपनगर या नवीन जिल्ह्याची निर्मिती 1 ऑक्टोबर 1990 रोजी करण्यात आली. 1 जुलै 1998 या दिवशी 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. अकोलापासून वाशिम या नवीन जिल्ह्याची निर्मिती आणि धुळेपासून नंदुरबार या नवीन जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली. परभणी पासून जे आहे हिंगोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी. तसंच त्याच दिवशी म्हणजे 1 मे 1999 रोजी भंडारा या जिल्ह्यापासून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 ला जे आहे ठाण्यापासून जे आहे पालघर हे वेगळं करण्यात आलं आणि पालघर जे आहे स्वतंत्र जिल्ह्याचा जो आहे दर्जा देण्यात आला. आता आपण पाहूया की महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे कोणकोणते आहेत. नांदेड आणि यवतमाळ हे 2 जिल्हे जे आहेत यांना सर्वाधिक तालुके आहेत. प्रत्येकी 16 तालुके नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आहेत. त्यानंतर रायगड, नाशिक, चंद्रपूर, जळगाव या 4 जिल्ह्यांना जे आहे प्रत्येकी 15 तालुके आहेत. पुणे, नागपूर, अहमदनगर या 3 जिल्ह्यांना जे आहे प्रत्येकी 14 तालुके आहेत. त्यानंतर कोल्हापूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांना जे आहे प्रत्येकी 12 तालुके आहेत. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे.
आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.